सगळ्यांना सप्रेम जय भीम। आज लातूर शहर नगर महापालिकेच्या वतीनं एक अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढचं करू का? यांच्या पुतळ्याच्या या ठिकाणी अभ्यास लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे। लातूर शहराचे आमदार मान्य अमितुल्लाह देशमुख साहेब यांच्या सूचनेवरून लातूर शहरातील सर्व पक्षीय नगरसेवकांचा एक अभ्यास दौरा शहर महानगरपालिकेच्या वतीनं आज या ठिकाणी विजयवाडा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य भारतामधला सगळ्यात मोठा पुतळा या ठिकाणी बघण्याचा योग आला। अत्यंत असं लेखन शिल्प या ठिकाणी आंध्र प्रदेश सरकारच्या वतीनं या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे। हा पुतळा 18.5 एकरमध्ये जवळपास या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे। खूपच भव्य दिव्य शिल्प हे या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे। भारतामधल्या सर्व वंचित बहुजन समाजाला निश्चितपणानं या स्मारकामधून निश्चितपणानं प्रेरणा मिळेल आणि प्रेरणादायी शिल्प या ठिकाणी या सरकारच्या वतीने उभा करण्यात आलेला आहे। बाबासाहेबांचं जीवनचरित्र या ठिकाणी खाली ऑडिटोरियम बनवण्यात आलेला आहे। खूप मोठा एक म्युझियम या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे। बाबासाहेबांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंत या ठिकाणी आर्ट गॅलरी निर्माण करण्यात आलेली आहे। त्याच धर्तीवरती लातूर शहरामध्ये भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी आपण महापालिकेच्या वतीने हा पुतळा निर्माण करतो। तो पुतळा निर्माण करत असताना या ठिकाणी शिल्प उभा करत असताना या भागामधल्या पुतळ्याचा आराखडा बघण्यात आला आणि त्याच पद्धतीने लातूर शहरामध्ये एक देखणं शिल्प उभा करण्याचा आपला मानस आहे। आणि लातूर शहराचे आमदार मान्य अमितुल्लाह देशमुख साहेबांनी सर्व नगरसेवकांना इथं पाहण्यासाठी पाठवलेलं आहे आणि या अभ्यास दौऱ्यातून निश्चितपणाने एक चांगलं शिल्प आपल्याला पुन्हा उभा करता येईल आणि या शिल्पाच्या माध्यमातून लातूर शहरातील सर्व बांधवांना या ठिकाणी निश्चितपणानं प्रेरणा मिळेल। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक मान्य सचिन गायकवाड, विभाग क्रमांक 11चे नगरसेवक आमचे स्नेही मित्र मान्य विकासजी वाघमारे साहेब, तसेच प्रभाग क्रमांक 1चे नगरसेवक मान्य ॲडव्होकेट मोहितजी थोरात यांच्यासह अन्य सर्व नगरसेवकांसोबत आम्ही या ठिकाणी पाहण्यासाठी आलेलो आहे। अत्यंत देखणं शिल्प आहे। सर्व बांधवांनी हे बघून घ्यावं निश्चितपणे। धन्यवाद। चला आज या ठिकाणी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पाहणीसाठी स्टँडिंग समितीकडे आम्ही शिफारस केली व सन्माननीय लातूर शहराचे आमदार आमचे आधारस्तंभ अमितभाई देशमुख साहेब यांच्या सूचनेप्रमाणे हा दौरा आज या ठिकाणी संपन्न होत आहे। या ठिकाणी या दौऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे जगभरातील सर्वात मोठा पुतळा आज आपण जे पाहत आहोत पुतळा हा जगभरातील सर्वात मोठा पुतळा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे आणि याच धर्तीवर आपण भविष्यामध्ये लातूर शहर महानगरपालिका हद्दीमध्ये जो आपला होऊ घातलेला पुतळा आहे तर त्या पुतळ्याची हुबेहूब प्रतिमा हे या पुतळ्यासारखीच असावी आणि जेणेकरून समाजाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या माध्यमातून सदैव एक प्रेरणा भेटेल आणि जे समतेचा मार्ग सांगितलेला आहे ते पुतळा पाहिल्यानंतर निश्चित त्यांना ते समतेचा मार्ग आहे। शिका, समृद्धी व्हा आणि संघर्ष करा हे जे बाबासाहेबांचे वाक्य आहे त्याचा खरोखरच आपण म्हणजे त्या पुतळ्याकडं पाहिल्यानंतर आणि याही पुतळ्याकडं पाहिल्यानंतर त्याची परिस्थिती येते। खरं तर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। लातूरच्या इतिहासामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य दिव्य प्रतिमा उभारत आहे आणि ती प्रतिमा उभारताना
सन्माननीय लातूर शहराचे आमदार अमित भैया देशमुख साहेब यांनी जे समाजाप्रती जे समाज भावना व्यक्त केली की बाबा तुम्ही तुमच्या समाजामधील लोकांचे काय मत आहे हे जाणून घेऊन पुन्हा त्या ह्याच्यामध्ये म्हणजे समितीमध्ये व ओव्हरऑल सगळ्याच परिस्थितीचा विचार करून तुम्हाला तुमच्या समाजाला कसं हवं आहे आणि आपल्या समाजाला कसं हवं आहे हा विचार करून अमित भैया देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा दौरा या ठिकाणी संपन्न होता. माझ्यासोबत या दौऱ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष तथा लातूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक व प्रभाग क्रमांक 7चे दलित चळवळीमध्ये त्यांचा नेहमी सिंहाचा वाटा असतो व दलिताचे एक बुलंद आवाज म्हणून सबंध लातूर शहरामध्ये ओळखलं जाते ते आमचे मोठे बंधू आतिश चित्ते व आमच्यासोबत आमचे मार्गदर्शक विकासभाऊ कांबळे विकासभाऊ वाघमारे साहेब असं व अनेक नगरसेवक या ठिकाणी आत्तापर्यंत जे आहेत आमच्यासोबत आणि वेगवेगळ्या ठिकाणी आता ते जर आपण पाहायला गेलो तर वेगवेगळ्या ठिकाणी तेही पाहणी करत आहेत. तर या ठिकाणी एवढं सांगतो की हा अभ्यास दौरा अत्यंत गरजेचा होता आणि खरोखरच आंध्र प्रदेश सरकारचं या माध्यमातून आभार मानावे तेवढे कमी आहेत. आणि इथले जे स्थानिक जे कलेक्टर साहेब आहेत इथले जे महानगरपालिका कॉर्पोरेशन आहे त्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं ते खरोखरच त्यांचं त्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्ध. सर्वांना जय भीम. आज विजयवाडा या ठिकाणी जवळजवळ लातूरपासून 600 किलोमीटर लांब विजयवाडा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीतील त्याचबरोबर BJPचे भाजपचे नगरसेवक या सर्वांचा संयुक्तिक दौरा या विजयवाडा स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस या ठिकाणी भेट देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आज इथं आलो होतो. नक्कीच आता ॲडव्होकेट मनोजी थोरात यांनी जे मत मांडलेलं आहे त्यामध्ये त्यांनी इथल्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतील, सन्माननीय शासक, त्यासोबतच इथले कमिशनर असतील, त्यांनी जे इथं आधारतिथ्य केलेलं आहे इथली इत्यंभूत माहिती इथल्या कलेक्टरांनी आम्हाला दिलेली आहे. इथं ऑडिटोरियममध्ये PPTवर ह्या स्ट्रक्चरची पूर्ण माहिती तसेच ह्या स्ट्रक्चरमध्ये काय काय त्यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे त्याची पूर्ण माहिती स्वतः कलेक्टरांनी आम्हाला या ठिकाणी सर्व सन्मान्य नगरसेवक असतील, सभागृह नेते असतील, गटनेते असतील, सभापती महापौर यांच्या उपस्थितीमध्ये हा दौरा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मित्रांनो, लातूरमध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आपल्याला बनवायचा आहे तो वर्षानुवर्ष आपल्याला प्रेरणादायी असेल. त्याचबरोबर आता आतिश भैयांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे ह्या दौऱ्याचं नियोजन जे झालं आणि खरंच इथले जे शिल्प आहेत, इथलं ऑडिटोरियम असलं, इथलं बाग बगीचा असेल, इथं जे काही डेव्हलपमेंट केलेलं आहे त्याची प्रचिती आपल्याला लातूर या ठिकाणी स्थित असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी पूर्ण आराखडा तयार करून आपल्याला या पद्धतीनं करता येईल का, त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला काय आपल्या जागेनुसार आपल्याला काय बदल करता येतील किंवा तिथं काय अपेक्षित आहे या अनुषंगानं आपल्या त्या ठिकाणी आपल्याला सर्वांच्या मताच्या आधारे आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला त्याची निर्मिती करायची. आता इथं आम्ही पाहिलो की पूर्ण पुतळ्याच्या परिसरामध्ये बाबासाहेबांच्या जीवनपटावर आधारित सर्व इथं वास्तू त्याप्रमाणे बनवलेल्या आहेत. बाबासाहेबांचं जन्माच्या वेळेचे जे काही प्रसंग असतील, बाबासाहेबांचं शैक्षणिक जे काही जडणघडण झाली त्याचे काही प्रसंग असतील, बाबासाहेबांचे जे कार्य आहे त्याच्यामध्ये महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह असेल, भीमा कोरेगावला त्यांनी जी भेट दिलेली आहे त्या ठिकाणी म्हणजे भरपूर असे प्रसंग या ठिकाणी त्यांनी भिंतीवर शिल्प करून ते रेखाटलेले आहेत. आताच आतिश भैयांनी मनस्वी बोलत असताना त्यांनी देखील उद्गार काढले बघत असताना की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कच्या चौबाजूने आपल्याला असंच करता येईल का, बाबासाहेबांच्या कार्याची पूर्ण बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आपल्याला काही मांडणी करता येईल का.
त्या अनुषंगाने इथं पाहणी करताना ते निश्चितच आम्हाला जाणवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही करण्याचा देखील प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. माझ्यासोबत या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7चे नगरसेवक सन्माननीय आतिश भैया चिक्के भैया, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 11चे आमचे सिनियर नगरसेवक आमचे बंधू विकास भैया वाघमारे, त्यासोबतच आमचे मित्र आणि सन्माननीय सहकारी नगरसेवक ॲडव्होकेट मनोजजी स्वराजजी, आम्ही सर्वजण या ठिकाणी हे पाणीसाठी आलो होतो. आपण पाहू शकता तुमच्या माध्यमातून हे पिरॅमिड टाईप इथे जे बनवलेलं आहे. पुढं त्याच्या बेसमध्ये जवळजवळ 4 हॉल आहेत. प्रत्येक हॉलमध्ये बाबासाहेबांच्या हॉल, प्रत्येक ह्याच्यामध्ये हॉल आहे. बाबासाहेबांच्या जीवनपटावर आधारित असलेल्या जे काही घटना आहेत ते त्या हॉलमध्ये त्याची मांडणी केलेली आहे. खूप चांगल्या पद्धतीनं हे देदीप्यमान आणि सुंदर असं निसर्ग रम्य ठिकाण या ठिकाणी या विजयवाडा म्युनिसिपल कॉर्पोरेशननं या ठिकाणी बनवलेलं आहे. आज सुट्टी असते, काही मेंटेनन्सचे काम चालू आहे. स्वच्छता आणि या बाग बगीच्याची स्वच्छता म्हणा, त्यासोबतच इथं हे काही मांडणी या शिल्पाची आणि या बगीच्याची केलेली आहे. एकदम सुंदर. आणि ह्या शहराच्या कोणत्याही कोण्यावरून जर आपण उभा टाकलं किंवा आपण जर पाहिलं तर आपल्याला हा पुतळा दिसेल, असं आम्हाला या जिल्ह्याचे आंध्र प्रदेशमधील या विजयवाडाचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असलेले, कलेक्टर असलेले शास्त्रांनी आम्हाला सांगितलेलं आहे. इतकं सुंदर, म्हणजे आज भारतामध्ये सर्वात मोठा पुतळा हा विजयवाडा स्थित आहे. याच्याहून मोठा पुतळा जवळजवळ इंदू मिल या ठिकाणी होत आहे. त्यामुळं आपण पाहू शकता खूप सुंदर असं निश्चितपणानं लातूर शहरामध्ये लातूर शहर नगर महापालिकेच्या वतीनं एक देखणं आपण शिल्प उभा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. लातूर शहराचे आमदार माननीय अमितविलासरावजी देशमुख साहेब यांच्या पुढाकारातून येणाऱ्या काळामध्ये एक देखणं आपण महापालिकेच्या वतीनं शिल्प उभा करूया. धन्यवाद. जय भीम.